आज ना मी इतका मस्त चमचमीत झणझणीत असा मसालेदार असा चना मसाला बनवला आहे. अगदी गावरान सोप्या पद्धतीने बनवला आहे. म्हणजे झटकीपट होणारी ही उसळ आहे चण्याची, पण खायला खूप छान लागते, चवदार लागते. गरमागरम भातासोबत, पोळ्यासोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. चण्याची उसळ अशी हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. ते इकडे बघू शकता, मस्त तरीबाज रश्शेदार अशी ही झणझणीत चना उसळ मी आज बनवलेली आहे. झटकीपट होणारे आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा अशीच रेसिपी बघण्यासाठी. तर पाहू शकता मस्त अशी तरीबाज अशी झणझणीत चना उसळ मी बनवलेली आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर इकडे बघू शकता मी रातभर चणे भिजत ठेवले होते आणि सकाळी स्वच्छ धुवून मस्त नरम सॉफ्ट असे शिजून घेतलेले आहेत. पाहू शकतात चणे ना एकदम छान नरम सॉफ्ट शिजून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता किंवा थोडं दालचिन्याचा तुकडा, तेजपत्ता टाकून सुद्धा याला शिजू शकता. छान चव येते त्याने. मग आता मी हे नरम सॉफ्ट शिजून घेतले आणि हे जे शिजवलेले पाणी ना ह्याचाच आपण रस्सा बनवणार आहोत. त्याने काय होतं, रश्श्याला छान चव येते. मग कोणतीही कडधान्य असो. इकडे मी कांदा टमाटा असं मिक्स कट करून घेतलं आहे आणि असं फ्रीजमध्ये ना मी असं भरपूर सारं लसूण, शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट करून ठेवते. खोबरं घेतले थोडंसं सुक्कं आणि लसूण, शेंगदाणे चांगलं असं भाजून याचा कूट केला आहे. असं डबा भरून ठेवून देते फ्रीजमध्ये. म्हणजे कसं आपल्याला उसळी असं वांगं वगैरे करायला सोपं पडतं. म्हणजे वाटण वगैरे वाटायची काही गरज लागत नाही. तर शेंगदाणे, लसूण आणि खोबऱ्याचा कूट करायचा. आता कढाईमध्ये काय करायचं, तेल तापत ठेवलं आहे मी. ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्त्याची पानं टाकायचे. गॅस स्लोच करायचा. जरा चांगलंच तेल तापलं आहे तर गॅस स्लो केला. इकडे मी कढीपत्त्याची पानं टाकायचे, 1 चमचा जिरे टाकायचे. खूप सिंपल उसळ आहे, अगदी झटकीपट होणारी आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या कडधान्याच्या उसळी करू शकता. ते मसाला वगैरे वाटून करायचा येतो आपल्याला कंटाळा कधी कधी, तर मग अशा सिंपल भाज्या आपल्याला बऱ्या पडतात. तर जिरे, कढीपत्ता आणि आता कांदा टमाटे जे बारीक चिरून घेतले बघा ते याच्यामध्ये टाकून घेते आणि याला चांगलं जरा परतून घ्यायचं. गॅस इकडे मी स्लो केला आहे कारण की सुरुवातीला तेल जरा भरपूर तापलं होतं. हे असं कांदा टमाटर मस्त परतून घ्यायचं. आता मी जो लसूण शेंगदाण्याचा कूट वापरला आहे त्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकला आहे, खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं आणि शेंगदाणे असे व्यवस्थित भाजून मग त्याचा कूट केला आहे. आता आपण याच्यामध्ये आपले रोजचे मसाले टाकायचे, बेसिक मसाले जसेही तुम्हाला आवडतील चवीनुसार टाका. लाल तिखट इकडे मी बारीक 3 चमचे टाकलेत. झणझणीत रस्सा करायचा आहे मला उसळीचा. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आहे. हे खडे मसाल्याचं पावडर आहे गरम मसाला, खूप छान चव येते रश्श्याला. त्यानंतर 1 चमचा हळद टाकते आणि 1 चमचा आपण इकडे टाकणार आहोत धना पावडर. हे आपले रोजचे बेसिक मसाले टाकायचे. आणि हे सगळे मसाले आता कांदा टमाटर, जिरा, कढीपत्ता ह्यासोबत व्यवस्थित एकजीव करूया. चांगलं तेल सुटेपर्यंत हे कांदा टमाटर मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. आणि हे थोडंसं मसाला परतून झाला की लसूण शेंगदाण्याचा जो कूट घेतला ना ते 2-3 चमचे असे भरून टाकायचं. कारण मग उसळीला याने छान दाटसरपणा येतो, म्हणजे अशी पातळ वाटत नाही. खोबरं पण टाकलं याच्यामध्ये, पण खोबरं मी थोडंच टाकले. शेंगदाणे लसूण भरपूर आहे. आता बघा मस्तपैकी हे शेंगदाणे लसूण खोबऱ्याचा कूट टाकला इकडं मी. तो सगळा मसाल्यामध्ये कांदा टमाट्यासोबत परतून घ्यायचा. हे बघा त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. कारण मग सगळा तो लसूण शेंगदाण्याचा फ्लेवर जो आहे तो मसाल्याला उतरतो. हे असं शिजवलेलं चण्याचं शिजवलेलं पाणी घ्यायचं थोडंसं पळीनी आणि मग ह्या पाण्यामध्ये मसाला चांगला परतून घ्या. हे बघा व्यवस्थित ह्याला तरी येईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला अगदी स्लो गॅसवर परतून घ्या. झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं स्लो गॅसवर परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलंय बघा, वरच्यावर असं मस्त तेल सुटलंय आणि चांगला मसाला हा आपला परतून झालाय. बस ही तितका चांगला तुम्ही परतून घेताना तितकं छान रश्श्याला चव उतरते. पाहू शकता तुम्ही मस्त झालंय का नाही, एकदम मसाला बघा दाटसर झालाय. कुठलंच वाटण केलं नाही आपण, पण असं वाटतं हा मसाला वाटून घेतला आपण, पण सिंपल आहे मसाला. आता आपण जे चणे शिजून घेतलेत ना ते पाण्यासोबत, त्या शिजवलेल्या पाण्यासोबत टाकून घ्यायचे. आता हे मोठे साईजचे चणे आहेत, बारीक साईजचे पण चणे भेटतात. हे काळे चण्याची उसळ येईल. आता हे सगळे चणे मसाल्यासोबत एकजीव करून घ्यायचा.
एका साईडला मी थोडं शिजवलेलं पाणी पण काढून घेतलं होतं, म्हणजे कसं आपल्याला कधी कमी जास्त रस्सा होतो, त्यामुळे ते पाणी आपण नंतरसुद्धा वापरू शकतो. आता ही बघा किती छान याला तरी आली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, वरून थोडीशी कोथिंबीर टाका, झाकण ठेवायचं. चणे सगळे छानपैकी शिजलेले आहेत, त्यामुळे फक्त ह्याला थोडी उकळी येऊन द्यायची, म्हणजे मसाल्यामध्ये ते चण्याचा जो आरक आहे पाण्याचा तो छानपैकी एकजीव होतो आणि बॅलन्स होती चव. हे बघा मस्त झालं आहे का नाही. आता याच्यावर मी झाकण ठेवते, गॅस लो ठेवायचा आणि उकळी येऊन द्यायची. बस एक 5 मिनटं तरी याला मस्त स्लो गॅसवर उकळी येऊन द्या. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त कट आला आहे बघा, तेलाचं एकदम तरी आली आहे, सुंदर असा लाल भडक असा रंग झाला आहे बघा. पाहता क्षणी खायची इच्छा होती. असंच मटकीची उसळ, चण्याची उसळ, वेगवेगळ्या कडधान्याची उसळ करू शकता. आता बघा मधून मग उकळीसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे. झाकण ठेवते, गॅस मी स्लो केला त्यामुळं थोडा वेळ लागतोय. थोडासा गॅस वाढवला की अशी उकळी फुटते आणि तुम्ही पाहू शकता आपली तरी बघू शकता ह्या उसळीला किती सुंदर आली. आणि ही जी तरी आहे ना, म्हणजे याच्यात एक चव असते इतकी भारी वाटते खायला, मस्त गरमागरम भातासोबत भाकरीसोबत. आता हे चणे आपले शिजून घेतलेलेच आहेत, त्यामुळं काही जास्त शिजवायचं नाही, फक्त जो आरक असतो ना पाण्याचा चण्याचा वगैरे तो सगळा त्या रस्स्याला सेट होईपर्यंत उकळून द्या. बस आता बऱ्याचपैकी मस्त एक 5 मिनटं स्लो गॅसवर मी उकळून घेतलेलं आहे. आणि आता गॅस बंद करते मी छानपैकी. बघा गॅस बंद केलाय आणि आपली ही चण्याची उसळ बघा तयार झाली. वरून तुम्ही याचा रंग बघू शकता, किती सुंदर असा रंग आलाय. आणि अशी ही लाल भडक तरीवाली उसळ ना बाहेर हॉटेलमध्ये सुद्धा अशी आपल्याला खायला भेटतात. सिंपल असतात पण चव छान लागते. पाहू शकता खोबरं, लसूण, शेंगदाणे आपण मस्त लावलं याला. आणि हे चणे बघा किती छान झालेत बघा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, एकदम व्यवस्थित झाली. एका प्लेटमध्ये मी सुरुवातीला काढून घेतलं कारण खूप गरम होतं. आणि वरून आता मी तरी सोडते. हे बघा ही तरी खाण्याची खूप भारी एक वेगळा आनंद आहे. बस गरमागरम भातासोबत ही चणा उसळ खाऊन बघा, किंवा ज्वारीची भाकर घ्यायची बारीक चुरायची आणि त्याच्यावर हे टाकून खाऊन बघा, इतकी मस्त वाटते. सेम प्रोसेसने तुम्ही मटकीची उसळ करू शकता, कितकी छान लागते ना. तर मला तर खूप आवडते. चण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळं ना चण्याची उसळ खूप उत्तम आहे आपल्या शरीरासाठी. नक्की करून बघा. काही वाटण करायचं नाही, कोणताही कुटाणा नाही, तामझाम नाही, सिंपल पद्धतीने चणा मसाला म्हणजे ही चण्याची उसळ गावरान पद्धतीने करा. सगळेजण आवडीने खातील आणि भातासोबत तर एकच नंबर लागते. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल चणा उसळ? नक्की करून बघा. आणि असेच चॅनलवर आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्रायबर करा आणि हा चणा मसाला नक्की करून बघा. घाई असताना अशा वेळेस तर खूप बेस्ट आहे. फक्त चणे वगैरे अशी रात्रीचीच भिजून ठेवायची फ्रीजमध्ये आणि सकाळी झटकेपट उसळ होती. तर बघा मस्त झाली का नाही, एकदम रंगतदार लाल भडक तरीवाली ही चणा मसाला म्हणजे चण्याची उसळ. कशी वाटली? आवडली तर लाईक करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा आणि मस्त रहा.